पुढे पाहूयात 15 ऑगस्ट रोजी कल्याण डोंबिवलीमधील मटन चिकन शॉप आणि सर्व कत्तलखाने बंद ठेवण्याचा आदेश जारी करण्यात आलाय। या आदेशावरनं नवा वाद पेटलाय। स्वातंत्र्य दिनी स्वातंत्र्यच हिरावून घेत असल्याचा आरोप विरोधकांनी केला। पाहूयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या एका आदेशानं नव्या वादाला तोंड फुटलंय। हा आदेश आहे तो म्हणजे 15 ऑगस्टला पालिका क्षेत्रातील कत्तलखाने 24 तास बंद ठेवण्याचा। या निर्णयानुसार शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या तसंच मोठ्या जनावरांची कत्तल करणारे सर्व कत्तलखाने बंद राहणार आहेत। सर्व कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील महानगरपालिकेतील नागरिकांना आपण असं आवाहन केलेलं आहे की 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त जे लहान आणि मोठ्या जनावरांचे कत्तलखाने आहेत ते पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत। त्याबाबत आपण महापालिकेतर्फे जाहीर आवाहन केलेलं आहे। दरम्यान या आदेशावर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी तीव्र आक्षेप घेतलाय। यांच्या बापाचं आहे का हे सगळं राज्य? काय चालू आहे आता? लोकांनी कधी काय खावं, दुकानदारांनी कधी काय विकावं, याला काय शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट कायद्यामध्ये काय बंधनं दिलीत का कोणी? काय काय तमाशे लावलेत? म्हणजे किती किती द्वेषाच्या भावना पसरवायच्या आहेत तुम्हाला? आणि आम्ही काय खावं कुठल्या दुकानात? आणि ते पण स्वातंत्र्याच्या दिवशी, ज्या दिवशी देशाला स्वातंत्र्य मिळालं त्या दिवशीच तुम्ही आमचं स्वातंत्र्य हिरावून घेणार? काय तमाशा लावलाय? जितेंद्र आव्हाड इथेच थांबले नाही। आव्हाडांनी आपल्या आक्रमक शैलीत प्रशासनाला धारेवर धरलं। मांसाहार विरुद्ध शाकाहारी असा वाद पेटवण्याचा हा डाव असल्याचा आरोप करत आव्हाडांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केलाय। झाला तो ओबीसी विरुद्ध मराठा झाला, हिंदू विरुद्ध मुसलमान झाला, मराठी विरुद्ध हिंदी झालं। आता पेटवा व्हेजिटेरियन वर्सेस नॉन व्हेजिटेरियन, मांसाहारी वर्सेस शाकाहारी। नाही खायचं आम्हाला शाकाहारी। या संपूर्ण प्रकरणावरून विरोधक एकवटले आहेत। आमदार आदित्य ठाकरेनेही आव्हाडांच्या सुरात सूर मिसळत या निर्णयाला तीव्र विरोध केलाय। तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष यांनीही या वादात उडी घेत सरकारला उपरोधिक टोला लगावलाय। हे आयुक्त कोण आहेत आम्हाला सांगायला आम्ही नॉनव्हेज खाऊ शकतो की नाही खाऊ शकत? मुख्य गोष्ट म्हणजे देशात आज हेच चाललंय। एका बाजूला आपण पाहतोय तिथून राष्ट्रपती ट्रम्प हे वेळोवेळी टॅरिफ वाढवत चाललेले आहेत, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ब्रिज कोलॅप्स होत आहेत, रस्त्यानं खड्डे पडलेले आहेत, पलावासारखा रस्ता एवढा खराब झालेला आहे। रस्त्यांची परिस्थिती बिकट असताना हे जे कोणी आयुक्त आहेत त्यांना तर सस्पेंड केलं पाहिजे की लोकांना काय खायचं आणि काय नाही खायचं सांगण्यासाठी आणि नॉनव्हेज बंद करण्यासाठी। आता त्या महापालिकेने निर्णय घेतला, मग त्यांना सांगा 12 महिने मटण बंद करून टाका, असे निर्णय घेत असतील। असं आहे की कोणी काय करावं या व्यक्ती स्वातंत्र्यावर तुम्ही त्या ठिकाणी आता बंधनं घालत लागते असतील। मला वाटतं की काही सणाच्या पुरतं मर्यादित आपण समजू शकतो। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या या आदेशाबाबत सत्ताधाऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे। का त्यांनी आदेश काढला, कुठल्या आदेशाने काढला, कुठल्या अधिकारात काढला? कल्याण डोंबिवली कमिशनरने असा आदेश शेवटी कुठल्या कोड असतं? शेवटी महानगरपालिका चालवता नियम कायदे बघतो आपण। कुठल्या नियमाने काढला, कोणी त्यांना निवेदन दिलं असं करायला, हे वगैरे चेक करावं लागेल। कल्याण डोंबिवलीत काय झालं एकदा मला चेक करावं लागेल। चिकन मटण शॉपवरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत। विरोधक आणि सत्ताधारी दोघेही आरोपांच्या सुऱ्या एकमेकांवर फिरवत आहेत। मात्र काय खावं आणि काय नाही हा प्रत्येकाचा वैयक्तिक विषय आहे। यावर बंधन घालणं कितपत योग्य आहे असा सवाल आता या निमित्तानं विचारला जातोय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।